नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर. नमस्ते महाराष्ट्र. आणि सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला 2 दिवसांचा ब्रेक लागला होता. आता नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार असल्याचं म्हटलंय. मात्र सिंधुदुर्गमध्ये संचारबंदी लागू असल्यानं जनआशीर्वाद रॅली काढली किंवा कोणतीही रॅली काढली तर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशा प्रकारचा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. त्यामुळे आता राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. राणे नियम झुगारत रॅली काढणार की नाही हे लवकरच कळेल. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या संदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई काय म्हणालेत पाहूया. नारायण राणे यांच्या सुटकेनंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारनं आपल्या विरोधात जी कारवाई केली आहे, पोलिसांची दमनगिरी असल्याचा देखील आरोप त्यांनी या ठिकाणी केला. आपल्यासोबत शंभूराज देसाई आहे, राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. भाजपकडनं आणि नारायण राणेंकडनं वारंवार या ठिकाणी आरोप केला जातो आहे की राज्य सरकारने पोलीस बळाचा वापर केला. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या कारणामुळं केंद्रीय मंत्री श्री राणे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आपण सगळ्यांनी पाहिलं, राज्याच्या प्रमुखांवर आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याबद्दल जे आक्षेपार्ह आणि भडक अशा पद्धतीचं विधान केंद्रीय मंत्री श्री राणे यांनी केलं, त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या तक्रारी दाखल झाल्या आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचे गुन्हेसुद्धा दाखल झाले. पोलिसांच्या मॅन्युअलप्रमाणे ज्या कलमांखाली गुन्हे दाखल होतात त्या कलमाला अनुसरून असणाऱ्या सगळ्या तरतुदीनुसार पोलीस पुढची कारवाई करत असतात. बळाचा वापर केला वगैरे असं म्हणणं हे पूर्णपणानं चुकीचं आहे. कारण शेवटी हे कायद्यानं चालणारं राज्य आहे आणि अशा पद्धतीची तक्रार आल्यानंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या अनुषंगानं तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री श्री राणे हे राज्याचे सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रामध्ये सुद्धा आज ते कॅबिनेट मंत्री आहेत. कायद्याचं पालन करणं आणि अशा पद्धतीची जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याच्यासाठी त्या नियमांचं पालन करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळं असं त्यांनी करू नये, कारण शेवटी 144 कलमामध्ये जमाव एकत्र येणं, गर्दी जमवणं, मिरवणुका काढणं या सगळ्याच गोष्टींना 144 जिथं कलम लागू असतं तिथं मनाई असते. त्यामुळे या नियमांचं, या कलमाचं सगळ्यांनी पालन करणं गरजेचं आहे. पण नियम मोडून जर या ठिकाणी यात्रा निघाली तर पुढे काय राज्य सरकारची काय भूमिका आहे? नियमानं चालणारं हे राज्य आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जर नियमाचं कुणी उल्लंघन केलं तर स्थानिक प्रशासन तिथलं जे आहे, मग तिथले आमचे जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा दंडाधिकारी आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, विभागीय तिथले अधिकारी आहेत, ही तिथली प्राप्त परिस्थिती पाहतील आणि योग्य त्या परिस्थितीनुसार तिथं जे काही योग्य करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनातले अधिकारी तिथल्या स्तरावरती योग्य निर्णय घेतील. नक्कीच या ठिकाणी नारायण राणे यांची रॅली निघाली तर नियमानुसार कारवाई जी आहे ती केली जाईल, अशी भूमिका जी आहे ती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आहे. वेळ जर्नलिस्ट विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. आपले विविध प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार रुपनवार आपल्यासोबत आहेत रायगड जिल्ह्यातून, सुस्मिता बदाणे आपल्यासोबत जोडले गेलेत मुंबईतून, शिवाजी गोरे रत्नागिरीतून आपल्यासोबत आहेत. तिघांचंही स्वागत. सगळ्यात आधी जाऊयात तुषारकडे. तुषार, यात्रेचं नेमकं काय होणार? कारण शंभूराज देसाई यांनी म्हटल्यानंतर राणेंनी सुद्धा तेवढंच ठामपणे सांगितलं की यात्रा होणारच. त्या दृष्टीनं काय भाजपची हालचाल दिसते? मिलिंद, आपण काही वेळापूर्वीच नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही यात्रेवरती ठाम आहोत. यात्रा रत्नागिरीमध्ये सुद्धा धूमधडाक्यामध्ये निघणार आहे आणि त्याचा समारोप सिंधुदुर्गामध्ये होणार आहे. प्रामुख्याने सुरुवातीला नारायण राणे आपल्याला चिपी विमानतळावरती दाखल होताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये ही यात्रा सुरू होईल. रत्नागिरीतल्या
3 ते 4 भागांमध्ये नारायण राणेंच्या सभा होतील आणि अनेक नागरिकांशी नारायण राणे गाठीभेटी घेताना पाहायला मिळतील, त्यांच्याशी संवाद देखील साधतील. मात्र जो जनआशीर्वाद यात्रेचा जो समारोप आहे ते नारायण राणेंचं होमटाऊन असणाऱ्या सिंधुदुर्गामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. आपण जर पाहत असाल तर देशभरामध्ये सर्व नवनियुक्त मंत्र्यांचा आपल्याला जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना पाहायला मिळतात. मात्र सर्वात वादात आणि सर्वात चर्चेत राहिली ती अर्थात नारायण राणे यांची यात्रा. पहिला टप्पा आपण जर पाहिला असेल तर मुंबईमध्ये पहिला टप्पा झाला. नारायण राणे ठाकरे कुटुंबावरती अनेक वरच्या पातळीवरती जाऊन टीका केली. मात्र आज आपण जर पाहिलं असेल या दुसऱ्या टप्प्यामध्ये नारायण राणेंच्या टीकेनंतर, नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर थेट आपल्याला या ठिकाणी कोर्टापर्यंतची पायरी चढावी लागली. त्यामुळे आता जो दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि दुसरा टप्पा अर्थात रत्नागिरी ते सिंधुदुर्ग असा टप्पा असणाऱ्या या 2 दिवसामध्ये अर्थात 48 तासामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की 2 दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये ना भूतो ना भविष्य एखादी यात्रा थांबवून एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला गाडीतून उतरून अक्षरशः त्यांना पोलीस स्थानकामध्ये 2-2 तास बसून ठेवण्यात आणि त्यानंतर त्यांच्यावरती अटकेची पाहायला मिळत होती. त्यामुळे ही जी जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे त्या यात्रेवरती आपल्याला मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळेल. मात्र दुसरीकडे कोकण जर आपण पाहिलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून तुषार, मी परत एकदा येतो तुझ्याकडे. सुस्मिता बदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, नारायण राणे आणि नितेश राणे, निलेश राणे हे आज मुंबईतून निघणार आहेत. किती वाजता निघणार आहेत? आणि जसं सिंधुदुर्गात संचारबंदी लागू करण्यात आली आहे पण ते यात्रा काढण्यावर ठाम आहेत, काय सूत्रांची माहिती आहे? खरं तर नारायण राणे यांनी 1 दिवसाची विश्रांती घेतली. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे की जनआशीर्वाद यात्रा ही कायम सुरू राहणार. शिवसेनेच्या अनेक ट्विट्समधनं किंवा ज्या मीम्स समोर आल्या आहेत त्याच्यामध्ये जनआशीर्वाद यात्रेवरती थेट टार्गेट करण्यात आलं होतं. म्हणजे अगदी जनआशीर्वाद यात्रा ते जेल यात्रा अशा पद्धतीचे अजेंडा प्रवृत्त करणारे सोशल मीडिया मीम्ससुद्धा बनवण्यात आलेले होते. ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे या काळामध्ये जनआशीर्वाद यात्रा घेणं म्हणजे नियम हातात घेण्यासारख्या नियमांची पायमल्ली होणार आहे. त्यामुळे प्रशासनावरती मोठी जबाबदारी असणार आहे. ज्या पद्धतीचं बेताल वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यानंतर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली होती आणि आपल्याला माहिती आहे सशर्त जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला होता. आणखीन 2दा त्यांना भेट द्यायची आहे पोलीस स्टेशनला आणि मगच हे सगळं प्रकरण आहे याच्यामध्ये वेगवेगळे वळणं येणार आहेत. व्हॉइस टेस्ट अजूनही नारायण राणे यांची बाकी आहे. परंतु जनआशीर्वाद यात्रा नव्यानं सुरू करणं म्हणजेच कुठेतरी हा वाद शांत करण्यासाठीचे जे प्रयत्न सुरू होते तो वाद शांत न करता पुन्हा एकदा ते धुमसत ठेवण्याचे प्रयत्न नारायण राणे असतील, त्यांची मुलं असतील यांच्याकडनं केला जाण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्या पद्धतीनं बेताल वक्तव्य झालेलं त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा योगींबद्दल जे वाक्य उपस्थित केलं, जे वाक्य ते बोलले होते त्याचा दाखला दिलेला आहे. त्यामुळे त्याबाबत सुद्धा काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं आहे. राज्याचं राजकारण ढवळून निघण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा हे एक कारण ठरलेलं आहे आणि मुख्यत्वे नारायण राणे यांना मुंबईतील निवडणुकांची जबाबदारी दिलेली होती. त्याचा रणशिंग फुंकण्यात आला आणि जिथे जिथं शिवसेनेचं प्रभुत्व आहे अशा सगळ्या ठिकाणी नारायण राणे आपली जनआशीर्वाद यात्रा कायम ठेवणार आहेत. सिंधुदुर्गात त्याचा समारोप होणार आहे. परंतु नियम मोडल्यानंतर काय कारवाई होते आणि ही जनआशीर्वाद यात्रा कोरोना काळामध्ये होते, संचारबंदीच्या काळात होते, त्यामुळं सरकार काय ॲक्शन घेतं, पुन्हा हा वाद धुमसतो का, शिवसेना विरुद्ध नारायण राणे आणि भाजप हे समीकरण कशा पद्धतीने शांत होतं की आणखीन वाद टोकाला पोहोचतात हे बघणं महत्त्वाचं. सुस्मिता राहाच आपल्यासोबत. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रत्नागिरीतून. शिवाजी, रत्नागिरीतून ही यात्रा सुरू होते 2 दिवसांच्या खंडानंतर. आज काय नियोजन असणार आहे या यात्रेसंदर्भात? भाजपकडून जी यात्रा आहे त्या यात्रेची पूर्ण तयारी केली जाते. जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यामधूनच सुरुवात होणार आहे. ज्या ठिकाणी जनआशीर्वाद यात्रेला ब्रेक लागला होता त्याच तालुक्यामधून, संगमेश्वर तालुक्यामधून पुन्हा एकदा जनस्वराज जी यात्रा आहे आपली जनआशीर्वाद यात्रा त्या यात्रेला सुरुवात होणार आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर या 3ही तालुक्यामधून ही यात्रा जाणार आहे. नारायण राणे यांना गोळवलीमधून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. महाडला त्यांना अटक झाली होती त्यामुळे 2 दिवस या यात्रेला ब्रेक लागला होता. परंतु ज्या दिवशी नारायण राणे यांना अटक झाली त्याच दिवशी विरोधी पक्षनेते जे प्रवीण दरेकर आहेत त्यांनी
जन आशीर्वाद यात्रा आम्ही काढणारच अशा प्रकारची घोषणा केली होती. काल सुद्धा रत्नागिरीमध्ये भाजपचे जे माजी आमदार आहेत प्रमोद जठार या जन आशीर्वाद यात्रेचे ते आयोजक आहेत आणि त्यांनी काल स्पष्ट भूमिका केलेली आहे की ही यात्रा निघणारच आणि आम्ही ही यात्रा काढणारच. पुन्हा एकदा या प्रमोद जठार यांच्या वक्तव्यावरून शिवसेना आणि बीजेपी मध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी राजे संभाजी महाराजांची उपमा नारायण राणे यांना दिलेली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे जे राजापूर मधले जे आमदार आहेत राजन साळवी शिवसेनेचे आमदार, त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. हा संभाजीराजेचा अपमान आहे असं त्यांनी कालच वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष या जिल्ह्यामध्ये पण शिवाजी, रत्नागिरीतनं यात्रा सुरू होणार आहे. रत्नागिरीत काही विशिष्ट आदेश, पोलिसांचे काही निर्बंध सध्या तरी नाही, परंतु पोलीस मोठ्या तयारीला लागलेले आहेत. ही जी यात्रा आहे कायदा सुव्यवस्था कुठे निर्माण होऊ नये या संदर्भात पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र संचारबंदी लावण्यात आलेली आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये यात्रा निघणारच अशा प्रकारचा भाजपाकडून सूर लावला जातोय. भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धूमधडाक्यामध्ये ही यात्रा काढण्याच्या तयारीमध्ये आहे. तिकडे सगळे कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत. कालच जे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अनिल परब यांच्या घरावरती दगडफेक करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे खासदार नितीन राऊत जे राऊत आहेत त्यांच्या सुद्धा घरावरती बाटली फेकण्यात आली. अशा प्रकारचे गंभीर प्रकार तिकडे घडलेले आहेत. आता कुठेतरी शिवसेना विरुद्ध बीजेपी असं शिवाजी, एक बातमी अशी पण आहे शिवाजी की नारायण राणे यांचं एक पोस्टर खारेपाटणच्या परिसरात कुठे लावण्यात आलं होतं आणि ते स्वागताचं पोस्टर किंवा बॅनर हा फाडण्यात आलाय. या संदर्भात काही माहिती आहे? नक्कीच नारायण राणे जे आहेत त्यांचं आगमन खारेपाटणच्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते आणि जे दोन्ही जिल्ह्याची जी सीमा आहे याच सीमेवरती त्यांचं स्वागताचं पोस्टर लावण्यात आलं होतं. परंतु हे जे पोस्टर आहे ते फाडण्यात आले. नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यामध्ये ठिकठिकाणी त्यांचे पोस्टर फाडण्यात आले. अनेक ठिकाणी त्यांच्या पोस्टरची विडंबना सुद्धा करण्यात आली. अशाच प्रकारचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांची जी यात्रा आहे ती याच ठिकाणाहून पुढे जाणार आहे. सुरुवात जी होणार आहे ती रत्नागिरी जिल्ह्यामधून होणार आहे. राजापूरला त्यांचा जिल्ह्यातला समारोप होईल आणि मोठ्या शक्ती प्रदर्शन करत नारायण राणे जे आहेत ते सिंधुदुर्गामध्ये प्रवेश करतील. सिंधुदुर्गातले जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, नारायण राणे समर्थक आहेत, त्यांचं जंगी स्वागत करण्याची त्यांची तयारी आहे. मोठ्या तयारीला हे सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत. भाजपचे जे माजी आमदार प्रमोद जठार आहेत त्यांच्यावरती सगळी जबाबदारी आहे आणि त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीमधून त्यांनी स्पष्ट केले की ही यात्रा जी आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाईल. संगमेश्वरमध्ये जे प्रकार घडला त्यानंतर कुठेतरी या यात्रेला पुन्हा एकदा जोरात सुरुवात करण्याच्या दृष्टीने भाजपचा आणि प्रामुख्याने नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांचा मोठा प्रयत्न आहे. शिवाजी, तू राहच आपल्यासोबत. तुषार रुपनवार पण आपल्यासोबत आहे. तुषार, आजचा नेमका यात्रेचा कार्यक्रम काय काय असणार आहे याबद्दल काही सविस्तर माहिती उपलब्ध झाली? यात्रेचा कार्यक्रम प्रामुख्याने नारायण राणे संपूर्ण कुटुंबासह चिपी विमानतळावरती दाखल होतील आणि त्यानंतर संगमेश्वर ज्या पोलीस स्थानकामध्ये त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं तिथून त्यांच्या यात्रेला सुरुवात होणार आहे. प्रामुख्याने नारायण राणे समर्थक असतील किंवा नारायण राणेंचे दोन चिरंजीव असतील निलेश राणे, नितेश राणे, त्यांच्यासोबत भाजपाचे दिग्गज मंडळी सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. कारण की या यात्रेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण की भाजपाने अट्टास केलेला आहे की ही यात्रा काही करून यशस्वीरित्या पार पाडायची आहे आणि राणे कुटुंबसुद्धा आपल्या यात्रेवरती ठाम आहेत. मात्र दुसरीकडं राज्य सरकार सिंधुदुर्गामध्ये संचारबंदी लावते, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करते आणि या संदर्भामध्ये नारायण राणेंनी एक वक्तव्य देखील केलेलं आहे की मी कोणाला घाबरत नाही, मी सर्वांना पुरून उरलेलो आहे, मात्र मी जो शब्द प्रयोग करेल ते व्यवस्थित शब्द उच्चारणार आहे. त्यामुळे ह्या 2 दिवसामध्ये जी यात्रा होणार आहे या यात्रेमुळे राज्याचं राजकारण अतिशय ढवळून असं निघणार आहे. आरोप प्रत्यारोप यापूर्वी आपण राज्याच्या राजकारणामध्ये पाहिले होते. ठाकरे कुटुंबाविरुद्ध राणे कुटुंब हा वाद हा सर्वांना ज्ञात होता. मात्र पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाकडून राणे कुटुंबावरती ज्या प्रकारे पलटवार करण्यात आला आणि थेट नारायण राणेंना
कोर्टाची पायरी चढावी लागली होती. त्यामुळे ज्या संगमेश्वरातून या यात्रेला सुरुवात पण होणार मग आहे पण ती यात्रा मग नेमकी पण राणे मग तुषार, समर्थक कशा संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या इथून ही यात्रा सुरू होणार आहे असं तू म्हणालास, पण मग या ठिकाणी काही विशेष तयारी करण्यात आली? प्रामुख्यानं जिथे नारायण राणे यांच्यावर कारवाई झाली तिथूनच ही यात्रा सुरू होते, म्हणजे राणे समर्थकांनी सुद्धा मोठी तयारी केली असेल. अर्थात मिलिंद सर, राणे समर्थक अत्यंत आक्रमक आहे. ज्या दिवशी काल कोर्टामध्ये या संदर्भात हिअरिंगचा जो निकाल आला आणि त्यांना 17 सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला, त्यानंतर रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या दोन्ही भागांमध्ये नारायण राणे समर्थकांनी आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळाला. कारण की रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या दोन भागांमध्ये नारायण राणेंचे समर्थक हे खूप मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे ज्या रत्नागिरीमध्ये नारायण राणेंची यात्रा थांबवून त्यांना स्थानबद्ध करण्यात आला होता, त्याच रत्नागिरीमध्ये नारायण राणेंचे समर्थक आपल्याला आक्रमकपणे आपल्याला ही यात्रा जल्लोषामध्ये पूर्ण करताना पाहायला मिळणार आहे. मात्र या संदर्भामध्ये आपण कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला नारायण राणेंनी सूचना केलेल्या आहेत, आम्हाला आव्हान केलेलं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं ॲक्शन करू नका, त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारचं बेताल असं वक्तव्य करू नका, जेणेकरून आपली यात्रा ही थांबवली जाईल. कारण की खूप मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी रत्नागिरीमध्ये 3 ते 4 भागांमध्ये ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न केला होता, व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने सुद्धा शिवसैनिक आपल्याला आक्रमक राहताना पाहायला मिळाले होते. आज कदाचित कदाचित अशा प्रकारचा संघर्ष जर का थोडासा पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, कारण पोलीस संधी सोडणार नाहीत राणे यांच्यावर कारवाई करण्याची. आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तेही सगळ्यांनी माध्यमांवर सगळ्या पाहिलं आहे. तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. शिवाजी गोरे आणि सुस्मिता बदाणे आपल्याला माहिती देत होते, दोघांचेही धन्यवाद. पण एक ताजी माहिती ती म्हणजे या यात्रेला ब्रेक लागणार का याची उत्सुकता आहे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण इथे नारायण राणे यांच्या स्वागतासाठी काही पोस्टर्स लावण्यात आली होती, काही बॅनर लावण्यात आले होते, आणि अज्ञातांनी हे बॅनर फाडल्याचं आता समोर आलं आहे. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्या स्वागताचे बॅनर संपूर्ण जिल्ह्यात हायवेवरती लावण्यात आले होते, पण ते फाडण्यात आल्याचं संध्याकाळी उशिरा उघड झालं. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती. आता बातमी आहे सामनाच्या अग्रलेखाची. आता तरी शहाणे व्हा अशा आशयाचा अग्रलेख सामनामधून लिहिण्यात आला आहे आणि नारायण राणे यांच्यावर पुन्हा एकदा शिवसेनेनं प्रहार केला आहे. राणे यांनी स्वतःला महान समजणं बंद केलं तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील आणि त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल, अशा शब्दात सामनामधून नारायण राणे आणि भाजपला सल्ला देण्यात आला आहे आणि टोमणेही मारण्यात आले. याच वेळेला रस्त्यावर झालेल्या संघर्षाला नारायण राणे आणि भाजपच जबाबदार असल्याचं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. इतकंच नाही तर भाजपलाही शहाणं होण्याचा सल्ला सामनाच्या अग्रलेखानं दिलाय. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं हा सल्ला भाजपला आणि नारायण राणे यांना दिला आहे. सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय नमूद करण्यात आलंय आपण पाहूयात. राणे यांनी स्वतःला महान समजणं बंद केलं तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील आणि त्याचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्क. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुच आहेत. मंत्री येतात आणि जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात आणि नारायण राणे महान हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे मेहमान आहेत, त्याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी. राणे यांना अटक होणं आणि त्यांच्यावर त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणं, कार्यकर्त्यांची संघर्ष होणं, कार्यालयांवर हल्ला होणं हे आजपर्यंत कधीच झालं नव्हतं. त्याला सर्वस्वी राणे आणि त्यांची तळी उचलून धरणारे भाजपमधील नतद्रष्ट जबाबदार आहेत. शिवसेना भाजपमध्ये आत्तापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाण्याचा प्रकार कधी घडला नव्हता. राणे, प्रसाद लाड हे मूळचे भाजपवाले नसलेले बाडगे आहेत.
असा उल्लेख पुन्हा एकदा सामनानं केला आहे आणि नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. शिवसेनेशी असलेला नारायण राणे यांचा राजकीय वाद हा महाराष्ट्रातल्या जनतेपासून काही लपून राहिलेला नाही. शिवसेना सोडल्यानंतर हा वाद अनेकदा चांगलाच तापत असतो. आता पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटक आणि त्यानंतर मिळालेल्या जामीन नाट्यामुळे पुन्हा एकदा राज्याचं राजकारण राणेंभोवती फिरू लागलं. कोकणातील आक्रमक नेते म्हणून नारायण राणेंची ओळख आहे. गेली काही वर्ष सत्तेपासून दूर असलेले राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची आक्रमकता पाहायला मिळाली. त्यातूनच राज्याच्या राजकारणात नवं राजकीय वादळ आलं. खरं तर नारायण राणे यांच्यासाठी राजकीय वाद काही नवीन नाही. आजवर त्यांनी अनेक राजकीय वादळं झेललेली आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीतील अनेक चढ उतार त्यांनी पाहिलेत. नारायण राणे आणि वाद हे तसं पाहिलं तर समानार्थी शब्द आहेत. नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या जी आक्रमक किंवा खळखटाक करणारी शिवसेना होती त्याचे एक मोर्चे होते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बाळासाहेबांच्या सुरक्षा कवचामध्येही त्यांचा समावेश होता आणि त्यामुळे नारायण राणे हे अत्यंत आक्रमक नेते असल्यामुळे ते अनेकदा वाद निर्माण करतात, वादग्रस्त वक्तव्य करतात, वादांना भिडतात. हा त्यांचा स्वभाव आहे. शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आणि शाखा प्रमुख म्हणून ते राज्याचा मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असा पल्ला त्यांनी गाठला. एकेकाळी शिवसेनेतील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांचा दबदबा होता. 6 महिन्याच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रशासनावर पकड मिळवली होती. मात्र 2005 मध्ये शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर राणे यांचा राजकीय प्रवास वेगळ्या दिशेने सुरू झाला. शिवसेनेतील आक्रमक राणे काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेस संस्कृती त्यांना रुचणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. कारण राणे हे शिवसेनेच्या मुशीत तयार झाले होते. आक्रमकता हा राणे यांच्या राजकारणाचा पाया मानला जातो. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राणेंच्या काँग्रेस प्रवेशावेळी त्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता. पण राणे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही. काँग्रेसमधून मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. पुढे 2009 मध्ये राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली आणि विलासराव देशमुखांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ पडली. तर नारायण राणेंकडे उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्यामुळे राणे अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी काँग्रेस हायकमांडसह राज्यातील प्रमुख नेतृत्वावर जोरदार टीका करत बंडाचा झेंडा फडकवला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवं वादळ आलं होतं. राणेंच्या बंडामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली होती. दरम्यान काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यावेळी राणे विरुद्ध अशोक चव्हाण असा राजकीय सामना रंगला होता. शंकरराव चव्हाण यांचे विलासराव हे मानसपुत्र होते आणि अशोक चव्हाण हे शंकररावांचे पुत्र. पण विलासराव आणि अशोक चव्हाण यांच्यामध्येही एका काळामध्ये संघर्ष सुरू होता आणि त्यावेळी आपण बघितलं तर नारायण राणे आणि अशोक चव्हाण हे एकत्र असल्याचं आपल्याला दिसतं. पण जेव्हा अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला तेव्हा याच राणे आणि अशोक चव्हाण यांचं खूप मोठं वितुष्ट आलं. पुढे पक्षश्रेष्ठींची माफी मागितल्यानंतर काँग्रेसनं निलंबनाची कारवाई मागे घेतली आणि राणे यांची महसूल खात्याच्या मंत्रिपदी वर्णी लागली. पण आक्रमक स्वभावाचे नारायण राणे काँग्रेस संस्कृतीत रुळलेच नाही. नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये थोडकी नव्हे जवळपास 14 वर्ष काढलेली आहेत. त्यामुळे नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावरती अन्य पक्षात ते फार काळ रमले नाही तसं नाही. पण काँग्रेसचं जे एक म्हणजे कल्चर आहे, काँग्रेसचं म्हणून एक स्वतःचं एक असं जे एक वेगळं वातावरण आहे त्याच्यामध्ये ते काही फारसे रुळू शकले नाही. 2014 मध्ये नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर राणे यांची राज्यातील भाजप नेत्यांशी जवळीक वाढली होती. पण सेना भाजप युती असल्यामुळे भाजपला उघड भूमिका घेता येत नव्हती. इकडं काँग्रेसलाही त्याची जाणीव झाली होती. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरून काँग्रेस प्रदेशची राणे यांचे मतभेद चव्हाट्यावर आले आणि काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारला. याच कारणावरून राणे आणि प्रदेश काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यावेळी अशोक चव्हाण यांच्या हाती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र होती. राणे यांनी अशोक चव्हाणांवर तोफ डागत आपल्या पुढच्या राजकारणाची दिशा निश्चित केली. नारायण राणे यांनी 2017 मध्ये काँग्रेसला रामराम करत महाराष्ट्र स्वाभिमान या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
पुढे भाजपशी जुळवून घेत राणे यांनी भाजपमध्ये स्वाभिमानी पक्ष विलीन करत भाजपचं कमळ हाती घेतलं. 2019च्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापन केली आणि शिवसेना विरुद्ध भाजप अशा नव्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. अशातच भाजपनं नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदी संधी दिल्यामुळे या राजकीय संघर्षाला आणखी धार आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष पुन्हा एकदा राज्यात विविध ठिकाणी पाहायला मिळाला. तो पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचला आणि अनेक शिवसैनिकांच्या किंवा नेत्यांच्या घरापर्यंत सुद्धा. खरं तर शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण शिवसेनेच्या आक्रमकतेला जशास तसं उत्तर देणारा दुसरा नेता भाजपकडे नाही. पण राणेंच्या या आक्रमक स्वभावाचा भाजपला फायदा होणार आहे का? राज्यात राजकीय समीकरणं बदलली आणि सत्तांतर झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. एकीकडे राजकीय बदल होत असतानाच दुसरीकडे शिवसेना आणि भाजप राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. कारण शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत नवीन राजकीय समीकरण तयार केलं होतं. राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्याच्या भाजपच्या स्वप्नावर पाणी पडलं होतं. त्यामुळे सेना भाजप राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. अशातच आक्रमक नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळं शिवसेना राणे राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटलं. एकमेकांवर राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली. खरं तर राज्यात सेनेला रोखण्यासाठी राणे यांच्या रूपाने भाजपला एक आक्रमक नेता मिळाला होता. आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी राणे यांच्या आक्रमकतेचा पक्षाला फायदा होईल अशी भाजपला आशा आहे आणि त्यामुळेच त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. मागच्या वेळी आपण पाहिलं की पनवेलला प्रशांत ठाकूर सोडले तर खाली तळ कोकणापर्यंत भाजपाकडे एकही आमदार नव्हता मागच्या विधानसभेमध्ये. तर तिथं वाढ विस्तार करायचा असेल तर शिवसेनेला शिवसेनेच्या भाषेमध्ये त्याच आक्रमकपणे उत्तर देणारा, शिवसेनेशी मुकाबला करू शकणारा चेहरा म्हणून राणे यांना प्रवेश देण्यात आला, त्यांच्या चिरंजीवांना प्रवेश देण्यात आला. लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असून भाजपनं मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी चंग बांधला. शिवसेनेची मुंबई महापालिकेतली एक हाती सत्ता खालसा करण्यासाठी भाजपने रणनीती आखली. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येणार असल्याचं भाकीत करून शिवसेनेला डिवचलं होतं. आणि म्हणून मुंबईचं परिवर्तन व्हायचं असेल, 32 वर्षाचा बकालपणा जर जायचा असेल, मिठी नदीतून वाहून जायचं असेल तर सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. बीजेपीची कॉर्पोरेशनमध्ये मुंबई महानगरपालिकेत सत्ता येणं आवश्यक आहे. राणेंच्या या वक्तव्यावरून ही सेना भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. पण ही केवळ आगामी राजकीय संघर्षाची नांदी मानली जाते. मुंबई महापालिका हा शिवसेनेच्या राजकारणाचा पाया मानला जातो. लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. शिवसेना सत्तेत असली तरी तिची आक्रमकता कमी झाली असल्याचं राणे अटक प्रकरणातून पाहायला मिळालं. तर सेनेच्या आक्रमकतेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देणारा नारायण राणे व्यतिरिक्त दुसरा नेता सध्या तरी भाजपकडे नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राणे हा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईचा मतदार हा अधिक विचारपूर्वक मतदान करेल महानगरपालिका निवडणुकीत, हे तर स्पष्ट आहे. परंतु राणे फॅक्टर कोकणात चालेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भारतीय जनता पार्टीनं राणे यांना कोकणचा विचार करूनच पहिल्यांदा तर आपल्या पक्षात सामावून घेतलं. नारायण राणे यांनी वेळोवेळी राजकारणात आपली आक्रमक भूमिका मांडली. शिवसेना सोडल्यापासून राणे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. नुकतंच केंद्रीय मंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली होती. राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदामुळे मुंबई आणि कोकणात पक्षाला फायदा होईल अशी भाजपला अपेक्षा आहे. आशिष शेलार, विनोद तावडे यांच्या माध्यमातून भाजपने विस्तार करण्याचा प्रयत्न केला, परंतु याला मर्यादा येत आहेत की काय अशीच जणू भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची धारणा झाली. आणि पाहता पाहता तावडे तर बाहेरच्या राज्यात जबाबदारी घेऊन इकडून रवाना झाले. राहिले आशिष शेलार. मग कोकणामध्ये विस्तार करायचा असेल तर राणे यांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही असं जणू भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटलं आणि त्यांनी घेतलं.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या. मुंबई महापालिकेत सत्तेतून शिवसेनेला खाली खेचण्यासाठी भाजपनं आधीपासूनच तयारी केली. राजकीय सारीपटावर एकमेकांना शहकाक्ष देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून डावपेच आखले जातात. पण नारायण राणेंच्या आक्रमक राजकारणाचा फायदा भाजपला होणार का आणि शिवसेना त्याला कसं प्रत्युत्तर देणार हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान एक मोठी बातमी हाती येते. ठाण्यातून शिवसेना शाखेतच शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलंय. काल रात्री उशिराची ही घटना आहे. अमित जयस्वाल असं या विभाग प्रमुखाचं नाव आहे. शिवसेनेचे ठाण्याचे विभाग प्रमुख आहेत ते ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन अमित जयस्वाल यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सोबतच शिवसेनेचे शहर प्रमुख आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे जमले होते. शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला ठाण्यात झाला. आणि या प्रकरणी शिवसेना ठाण्यात पुन्हा एकदा आक्रमक होणार असं बोललं जात आहे. नेमका हा हल्ला कशामुळे झाला, अन्य काही वादाची पार्श्वभूमी होती का? गेल्या 2 दिवसांपासून नारायण राणे विरुद्ध शिवसेना, भाजप विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा जो सामना पाहायला मिळतोय त्या सामन्याच्या वादातूनच केलेला हा प्रहार होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही पोलिसांनी सुरू केली आहे. काल रात्री उशिरा झालेली ही सगळी घटना ठाणे शहरामधली. ठाणे शहराच्या घोडबंदर रोड या भागामध्ये जयस्वाल काम करतात. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, ही घटना काल साधारणपणे 8च्या सुमारास घडलेली आहे. ठाण्यामधील श्रीरंग सोसायटी जी आहे त्या इमारतीमध्ये शिवसेनेची एक शाखा आहे. ती शाखा शिवसेनेतल्या म्हणजे ठाण्यातल्या शिवसेनेतल्या एक ताकदवान नेत्याची शाखा आहे. आणि या शाखेवरती येऊन थेट हल्ला केल्यामुळे शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमले होते. सुरुवातीला हा सगळा हल्ला जो आहे तो राजकीय पार्श्वभूमीला लागून आहे असं सांगितलं जात होतं. पण नंतर ज्यावेळी या घटनेचा तपास पोलिसांनी केला, घटनास्थळी एका हल्लेखोरला, जो हल्लेखोर आहे त्याला तिथल्या शिवसैनिकांनी पकडले. त्यावेळी लक्षात आलं की याच्यामध्ये पूर्ववैमनस्य आहे. अमित जयस्वाल यांचे काही व्यक्तींशी जे जुने वाद होते त्या वादाला या सगळ्या हल्ल्याची पार्श्वभूमी आहे. आणि त्याच वादातून अमित जयस्वाल यांच्यावरती हल्ला झालेला आहे. पण शिवसेना एका शाखा प्रमुखाला शिवसेने शाखेत घुसून त्याच्यावरती वार करणे ही, आणि तेही ठाण्यामध्ये जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, या घटनेमुळे जे शिवसैनिक आहेत ते प्रचंड संतापलेले होते. पोलिसांनी रात्री जे वातावरण आहे तणावपूर्ण ते शांत केलं होतं. पोलिसांनी सगळ्यांना जाण्यास सांगितलं होतं. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील या घटनेची माहिती मिळता घटनास्थळी आले होते. त्यांनी अमित जयस्वालच्या प्रकृतीची विचारपूस केली. अमित जयस्वाल याला गंभीर जखमा जरी असल्या तरी तो आउट ऑफ डेंजर आहे. त्याची प्रकृती आता ठीक आहे, स्टेबल आहे तो, असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. पण ठाण्यामध्ये शिवसेने शाखेत जाऊन शाखा प्रमुखाला, जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तिथं जाऊन मारणं, यामुळे सगळीकडे ठाण्यातलं वातावरण तापलंय. बर अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि पुढची बातमी नमस्ते महाराष्ट्रामध्ये नाशिकमधून. नाशिकच्या सिडको भागात मद्यधुंद टोळक्यानं रात्री मोठा धुडगूस घातला. मद्यधुंद तरुण रस्त्यावरच्या नागरिकांना विनाकारण मारहाण करतानाही पाहायला मिळाले. हा सगळा प्रकार CCTVत कैद झालाय. उत्तमनगर परिसरात मद्यधुंद टोळक्याचा हा धुमाकूळ पाहायला मिळाला आणि दहशत पसरवण्यासाठी काही तरुणांनी हा सगळा प्रकार केल्याचं आता समोर आलंय. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना देखील या टोळक्यानं शिवीगाळ केली. आणि या प्रकारामुळे नाशिक पुन्हा एकदा हादरलं. एकेकाळी नाशिक हे अतिशय
गुंडांचं शहर किंवा सातत्यानं हाणामाऱ्या होणारं शहर म्हणून त्याची ओळख होऊ लागली होती. काल नाशिकच्या गौतम नगर परिसरात कोणत्याही कारणाविना रस्त्यावरून जाणाऱ्या बेधुंद टोळक्यानं काही या प्रकरणाशी संबंध नसलेल्या लोकांना विनाकारण खेचून मारहाण केली. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, थोडक्यात काय हे प्रकरण? गुन्हा दाखल झाला आहे, कारवाई झाली? नाशिकच्या उत्तम नगर परिसरातील हा सीसीटीव्ही फुटेज आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही रस्त्यावरचे टवाळखोर जे आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. नाशिकमध्ये अनेक भागांमध्ये अशा प्रकारे टवाळखोरांचा उच्छाद सुरू आहे, मात्र पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. या घटनेप्रकरणी देखील नाशिकच्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये केवळ एनसी दाखल करून घेण्यात आलेली आहे. जर दृश्यांमध्ये आपण बघितलं तर त्या एका इसमाला या टवाळखोरांनी बेदम मारहाण केलेली आहे. तो कुठेही त्या इसमाचा प्रतिकार करत नाहीये किंवा त्याला मारहाण करत नाही. एका बाजूने केवळ मारहाण सुरू आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी जी माहिती माध्यमांना दिली, पत्रकारांना दिली, त्याप्रमाणे या टवाळखोरांनी येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना शिवीगाळ केली आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला धक्काबुक्की करणं आणि मारहाण करत होते. केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशानं अशा प्रकारे काही टवाळखोर नाशिकमध्ये धुडगूस घालताय, मात्र पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीये. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय आणि या गुन्ह्यांची दहशत देखील मोठ्या प्रमाणात वाढतीये. त्यामुळे यांच्यावर तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांची आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तरुण जे आहे ते एका इसमाला बेदम मारहाण करतात. बरोबर आहे लक्ष्मण, याच्यात मारहाण करतानाही दिसत आहेत आणि या तरुणांचे चेहरे सुद्धा स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे आपण अपेक्षा करूयात की पोलीस या तरुणांवर कारवाई करतील. तुर्तास धन्यवाद लक्ष्मण या माहितीबद्दल.